डिलिव्हरी बॉय. सर, तुमची ऑर्डर आणली आहे. SBI बँक कर्मचारी. आता लंच ब्रेक आहे. कृपया नंतर या तुम्ही. डिलिव्हरी बॉय. तुझा लंच माझ्याजवळ आहे रे माकडा. आजही आपल्या देशात तू प्यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है, हे गाणं ऐकत असताना 10 पैकी 8 मुले भावुक होतात. पिंकी. बारीक दिसण्यासाठी काय करू? बंड्या. तुझ्यापेक्षा जाड्या मैत्रिणी सोबत फिरत जा. जर सकाळी तुम्ही उशिरा उठत असाल आणि घरचे तुम्हाला काहीच बोलत नसतील तर समजून जा, एकतर तुम्ही आयुष्यात खूप सक्सेस आहात, नाहीतर घरच्यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडलंय. एका साधारण नागरिकाचे मत. व्हॉट्सॲप वापरणाऱ्याच्या शेजारी बसणे म्हणजे मुर्द्याला राखण बसल्यासारखे आहे. एखाद्या धावपटूसारखे या, योग्यासारखे निवांत बसा, जाताना राजासारखे शानदार बाहेर जा. हे काही जीवनावर वगैरे लिहिले नाही. पुण्यात सुलभ शौचालयाच्या दारावर लावलेली एक पाठी आहे. मुलगी. तू काय काम करतोस? मुलगा. लोकमत, मटा अशा मोठमोठ्या न्यूजपेपरसाठी काम करायचो, पण आता ते काम मी सोडले. मुलगी. अरे वेडा आहेस का? एवढे छान काम तू सोडलेस का? सांग. मुलगा. जाऊ दे ग, रोज सकाळी सकाळी 5 वाजता उठून कोण दुसऱ्याच्या घरी पेपर नेऊन टाकीन. लग्नानंतर नवरा डोक्याला हात लावून बसलेला दिसला तर समजून जा, आईच्या गावात माझा नेम चुकला. मुलगा. आय लव्ह यू. मुलगी. एक अशी मुस्कटा देईन ना, थेट घरात जाऊन पडशील. मुलगा. थोडं हळू मार, चौकात गायछाप घ्यायची आहे. मक्या एकदा नोकरीसाठी मुलाखत द्यायला जातो. बॉस. कल्पना कर, तू एका इमारतीच्या 8व्या मजल्यावर आहेस आणि इमारतीला भयानक आग लागली, तर तू तिथून कसं बाहेर पडशील? मक्या. सोपं आहे, मी कल्पना करणं बंद करेन. छोटा हार्ट अटॅक तेव्हा येतो जेव्हा घरचे विचारतात की रात्री झोपेत काय बडबड करत होता.